नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती। याआधी आपल्या चॅनलवरती मॅगीच्या बऱ्याचशा रेसिपी मी अपलोड केल्या होत्या, जसं की मॅगी पकोडा, मसाला मॅगी, अंडा मॅगी। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल चटपटीत मॅगी कशी बनवायची ते। खूप कमी साहित्य लागतं। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मॅगीचं पॅकेट, सांबार आणि एक कढीपत्ता। खूप कमी साहित्यामध्ये चटपटीत मॅगी आपण बनवतोय। त्यासाठी लागणार आहे आपल्याला घरात वापरता येणारा मसाला। तर गॅसवरती कढई ठेवून घेतली। त्यामध्ये एक माप किंवा 2 माप असं तेल तुम्ही टाकू शकता। तर मी इथे 1.5 माप तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। त्यानंतर कढीपत्ता छान तळतळला गेला की अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमच्यापेक्षाही कमी हळद पावडर, तेवढंच चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ। मीठ मॅगीमध्ये असतं तर मीठ थोडं कमी टाकलं तरी चालेल। आता छान मिक्स करून घेऊया। मसाला छान असा शिजला गेला की त्यामध्ये आपण टाकू थोडंसं पाणी। पाण्याला छान उकळी येते आणि त्यामध्ये राहिलेला मसाला शिजला जातो, त्यामुळे मॅगीची टेस्ट एकदम चटपटीत अशी बनते। याआधी चॅनलवरती सुकी मॅगी कशी बनवायची, मॅगीचे पकोडे कसे बनवायचे, मसाला मॅगी कशी बनवायची या सर्व रेसिपींचे व्हिडिओ चॅनलवरती आहे। एकदा चॅनलला नक्की भेट द्या। मसाला छान शिजला गेलेला आहे। आता यामध्ये टाकून घेऊ बारीक चिरलेला सांबार। त्यानंतर पाणी टाकून घेऊ। आता एक पॅकेट मॅगी बनवायची आहे तर 1 ग्लास जास्तच पाणी टाकायचं। त्यानंतर मॅगीच्या पॅकेटमधला काढलेला हा एक पॅकेट मसाला आहे, तोही त्यामध्ये टाकून घेतला। बऱ्याच वेळा सिंपल मॅगी बनवताना पाण्याचा अंदाज लागत नाही, तर एक पॅकेट बनवायचं असलं तर 1 ग्लास किंवा 1.25 ग्लास किंवा 1.5 ग्लास असं पाणी टाकलं तरी चालेल। आता या पाण्यात भुरका केलेली मॅगी टाकून घेऊ। तर मी पॅकेटमध्येच भुरका केला होता, तो त्यामध्ये टाकून घेतला आणि मिक्स करून घेतलं। पाहू शकता अतिशय चटपटीत अशी मॅगी बनलेली आहे। बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीपाला अवेलेबल नसतो किंवा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आलेला असतो, तर तुम्ही अशा पद्धतीने मॅगी बनवून खाऊ शकता। सिंपल मॅगी खूप कमी मसाला वापरून बनवलेली असून झटपट बनलेली आहे आणि ही मॅगी सर्वांनाच आवडेल अशी बनलेली आहे। तर पाहू शकता खूप कमी मसाल्यामध्ये अगदीच चटपटीत अशी मॅगी बनवलेली आहे। लहानापासून तर मोठ्यापर्यंत ही मॅगी सर्वांनाच आवडेल। या मॅगीला कांदा, गाजर, मटर, टोमॅटो अशा कोणत्याही साहित्याची गरज नाहीये। अशा सोप्या पद्धतीने मसाला मॅगी बनवून तयार आहे। तर एकदा नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। थँक्यू।